तर आज आपल्यापाशी सकाळ सकाळ सगळी गँग जमली होती. नमस्कार मंडळी, मी आपला वैभव. आज सकाळी दुकानावरती आलो आणि दुकान उघडून आपल्याला 1-1.5-2 तासच झाले होते. तेवढ्यात ना सगळी गँग आपल्यापाशी जमली. आता गँग जमण्यामागचं कारण काय खास नव्हतं. एकाला दोघाला चौघं दिसली का सगळी एकत्रच आली. आता एकत्र आल्यावर आमचा व्लॉगिंगचाच विषय चालला होता. तेवढ्यात आपल्या समोर ना आपल्या माऊली शेठचा व्लॉग आला. आता मी ऐकून होतो वेळेनुसार सगळं बदलतं, पण वेळ निघून चालली होती हे वातावरणच काय बदलत नव्हतं. तेवढ्यात आपला राजा आला, म्हणला आल्या सरशी त्याला व्लॉग मध्ये वाढावा. वेळ पण निघून चालली होती आणि आपल्याला आता हळूहळू भूक लागत होती. म्हणलं आता ना एकाची गाठ घेऊन जेवायचं काय नियोजन त्यांना विचारावं. तर सगळ्यात आधी फेटरकडे गेलो तर फेटर निवांत बसले होते. नंतर आपल्या राजकडे आलो होतं, त्याचं काम चाललं होतं. मला तिथं आल्यावर कळालं त्याला कुठंतरी बाहेर जायचं होतं. मग मी आपला गेल्या सरशी तोंडच बघून माघारी आलो. वातावरण पण निवळ बेकार झालं होतं, एकदम ढग आले होते. तेवढ्यातच आपला ITIचे कार्यकर्ते बुलेटवरती फटफट करत आले. आज त्यांना हॉल तिकीट मिळणार होतं म्हणून ते हॉल तिकीट आणायला गेले. ह्याच्या बरोबर प्रँक केला, म्हणलं तो हॉल तिकीट मागून फाटला असला गरबडला का, म्हणला आधी मा हॉल तिकीट दाखव. तर ही त्याची बुलेट आहे. त्यानंतर ना तो आपला रोजचाच सीन, कोणच उघडं नव्हतं. त्यानंतर ना 5-5:30 वाजून गेले होते ना, आपला ना हलका हलका पाऊस यायला पण चालू झाला होता. त्यानंतर ना आपली छोटी फॅन फॉलोइंग आलती, ते म्हणजे जय आणि आर्यन. ते आपल्याकडे आले होते. त्यांना म्हणलं आता ते आले तर आपण त्यांना ब्लॉक मध्ये घेऊ. रोजच्या वातावरणापेक्षा ना आजचं वातावरण जरा ना मस्तच होतं. आता आपली दुकान बंद करण्याची वेळ ना फक्त आता 1 तासभरच राहिली होती. त्या तासाभरात मला एक काम लागलं आणि मला अर्जंट तिकडे जावंच लागलं. आणि मला जाताना काय अशा प्रकारचा व्ह्यू बघायला मिळाला. आणि मग ते काम झाल्यानंतर ना आपण परत आपल्या दुकानावर आलो. तर आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला जर आपला मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. आपल्या असेच मिनी व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.